जबरदस्त होता म्हणा राधाबाई आरती घेऊन पोलीस वाला जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा 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 भीम वरदा कृष्ण गोयना भजना गोदावरी एक कणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या गजानया यमुनेचे पाणी वाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती नामा तुझी मुडी गणवेणारा नवा सजला माझ्या जुगनानीला जवाब देती दिवा नैयाद्रेचा सिंह गरजतो नैयाद्रेचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नांद गुंजला जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा फुलाय गुलाबाचे सुकले म्हणून फेकू नका सांस्कृतिक कार्यक्रम आहे हा नाचण्याचं विसरू नका हे शिक्षणाची लय मोठी आवडी नाही लायते बाराकडे शिक्षणाची लय मोठी आवडी नाही बाराकडे शिक्षणाची लय मोठी आवडी नाही लायते बाराकडे शिक्षणाची लय मोठी आवडी नाही लायते बाराकडे शिक्षणाची लय मोठी आवडी नाही बाराकडे शिक्षणाची लय मोठी आवडी नाही लायते बाराकडे शिक्षणाची लय मोठी आवडी नाही लायते बाराकडे शिक्षणाची लय मोठी आवडी नाही लायते बाराकडे मुला मुलींना शिक्षण शिकवूया मुला मुलींना शिक्षण शिकवूया निरक्षर मुलांना साक्षर करूया निरक्षर मुलांना साक्षर करूया शिक्षणाची लय मोठी आवडी नाही लायते बाराकडे 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 मुला पंचाय मुलगी बरिय मुला पंचाय मुलगी बरिय प्रकाश देते या दोन्ही घरिय प्रकाश देते या दोन्ही घरिय शिक्षणाची लय मोठी आवडी नाही लायते बाराकडे
शिक्षणाची लय मोठी आवडी नईला येते बाराकडे शिक्षणाची लय मोठी आवडी नईला येते बाराखडी शिक्षणाची लय मोठी आवडी नईला येते बाराखडी हॅलो 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 रे ना रे ना रे ना रे ना रे ना रे 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 ना रे ना रे ना रे ना रे रे ना रे ना रे ना रे ना रे ना रे ना रे 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 ना रे ना रे ना रे ना रे रे ना बोलावा रे दिया में सत्य आंदा दे सत्य आंदा दे सत्य आंदा दे सारा रा साटा ले आदे जुमा दे कोलावारी दिया में सत्य अंडा दे सत्य आंदा दे सत्य आंदा दे सारा रर साडा रे आदे सुमा दे बावुर देवी तुलाए वादे बावुर देवी तुलाए वादे सावडी मध्ये फुगडी आडा दे सावडी मध्ये ते फुगडी आडा दे बोलावा रे दिया में सारा रार साधा ले आदे जुमा दे बोलावा रे दिया में सत्य आंदा दे कोलावारी दिया में सत्य अंडा दे सारा रर साडा रे आदे सुमा दे कोलावारी दिया में सत्य अंडा दे राजा डोले मुरबादे बोले भागा बोले मुर्बादे कृष्णा के आड़ाली के कुटिल निपाने कृष्णा के आड़ाली के कुटेल निपाने गोलावा रे दिया में सत्य आंदा दे सत्य आंदा दे सारा रारा साटा ले आदे सुमा दे कोलावारी दिया में सत्य अंडा दे सत्य अंडा दे सत्य अंडा दे सारा रार साडा ले आदे सुमा दे भवानी तुलाए वादे पूर्ण भवानी तुलाए वादे सावडी बोले ते फुगडी आडा दे सावडी मध्ये ते फुगडी आडा दे बोलावा रे दिया में सारा रारा साधा ले आदे जुमा दे बोलावा रे दिया में सत्य आंदा दे कोलावारी दिया में सत्य अंडा दे सत्य अंडा दे सत्य अंडा दे सारा रार साडा रे आदे सुमा दे पोलीस वाल्याची ड्युटी आली आता निघाल सरळ समोर हा काय ना फोन घे हॅलो 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 आपल्याकडं छोटस नाटक सादर करायचा पैसा काय नाही बघ हॅलो हे कमला हे कमला हे कमला कोण करावं काय करत आहे तू हा अरे का बोल मावी तू काला नाही म्हणे तू का गाव फिरत आहे का हा काला नाही म्हणे कोण फिरत आहे मग चल चांगला काढा आणतो आता साडी बरोबर नेसली येत दररोज मला
बानर करायला भेटते मग संध्याकाळी का तुमच्या पायावर टाकू का म्हणते चोली चाल ना मग इथं लुगड्या सांभाळत नाही ना काय मागायला फिरता का तुम्ही हो का तुम्ही पुढं चल शांतपणा काही करू नको बरं घे मग पुराण किरा जाऊ म्हणते पुराणा पाय ना घे ना घरात आता ते मला सांगा लागते का कंबर राय गेला असं बरं काय तर घरचे काम करू करू कंबर जाऊन गेला तरी तुम्हाला काय आकारच नाही जास्त काय बोललो बा एवढे लोक आहे तुमच्या आपल्या घरातलं बसतं घरात ठीक आहे चल घेतला का पुराण हो चल हॅलो हॅलो अरे बाबा कुठे अरे साहेब आम्ही कार्यालयात चालू जंगलात अरे कार्यालय जाणे बरोबर आहे पण कार्यालय बरोबर नाही अरे साहेब विनाकारण तुम्ही बदनाम करता आणि तुम्हाला आमच्यावर काही आरोप लावता अरे आरोप नाही तुम्हाला गॅस वाटप केले होते ते तुम्ही काय केले अरे साहेब गॅस वाटप केले तर किती महाग आहे ते तुम्हाला माहित आहे का हा ते आम्हाला काहीच सांगू नका पण इथून काढा नेऊ नका अरे साहेब आम्ही 200 रुपये मजुरा दिवसभर दुसऱ्याच्या वावरात राबतो ते 200 रुपये आले का आमची संध्याकाळची चूल पेटते साहेब आणि मग 1000 रुपयाची गॅस कुठून भरू साहेब अरे ते आता आम्हाला काहीच सांगू नका पण इथून काढा नेऊ नका तुम्ही अरे असं कसं काढा नका न्या म्हणता साहेब असं कसं म्हणजे तुम्हाला गॅस दिली आहे ना गॅसवर स्वयंपाक कराल तुम्ही अरे साहेब माझ्या धोत्रावर आणि माझ्या बायकोच्या लुगड्यावर जाऊ नका बरं ही आमची संस्कृती आहे तुम्हाला वाटत असं आम्हाला काही समजत नाही आम्ही शिकलो नाही साहेब पण आम्हाला आमचे अधिकार माहित आहे पण आम्हाला काढा नेऊ द्या आम्ही का पूर्ण जंगल तोडून नेतो का जे पाण्या पावसाला पडले आहे ना तेच काढा म्हणून नेतो हो का ठीक आहे त्या दिवशी नाजे या गावचे कार्यालय म्हणून आले होते पूर्ण जंगलच तोडून दिले अरे साहेब विनाकारण तुम्ही बदनाम करता आणि तुम्हाला माहित आहे का साहेब 5वी अनुसूची हा सांगा ना सांगा अरे साहेब तुम्हाला तर माहित असायला पाहिजे 5वी अनुसूची 5वी अनुसूची हे आदिवासींच्या हितासंबंधी आहे भारतीय राज्य घटनेच्या 244 कलमामध्ये 5व्या अनुसूचीची तरतूद आहे आणि त्या 5व्या अनुसूची मधून पेसा कायद्याची डिलिव्हरी 1996 आणि महाराष्ट्रात 2014 लागू केली आम्हाला अधिकार केव्हा भेटायला पाहिजे नव्हतं 1949 मध्ये परंतु आम्हाला 1949 मध्ये संविधान लागू नाही झालं आणि आम्हाला अधिकार केव्हा भेटला 64 वर्षानंतर आणि तुम्ही आता याच्यात इम्प्रेशन मारून राहिले अरे इम्प्रेशन नाही होत आमच्या ड्युट्याच तसे असतात वरून प्रेशर आला का ते आम्हाला करावेच लागते अरे साहेब असं नका करा आम्ही काही जंगल तोडून नाही आता काढ्या तरी नेऊ देता का नाही ठीक आहे न्या न्या आता जे कळलंय असंच करते अरे दादा थांबा थांबा हो दादा बोल थांबा थांबा दादा दादा आपला परिचय तर सांगून द्या बरं बरं ठीक आहे साहेब साहब लोग हमें कोयावंशी कोलावंशी आदिवासी वंशी के नाम से जानते हैं कोई हमें वनवासी के नाम से भी पुकारते हैं लेकिन ये सच नहीं है ना तो हम वनवासी है ना तो और कुछ इस देश के मालिक है ये जल जंगल जमीन हमारा है वीर बिरसा मुंडा बाबूराव शर्मा के तंटे वीर क्रांति सूर्यराव विनोद श्यामा दादा इन आदिवासी वीरों ने जल जंगल जमीन अधिकारों के लिए अंग्रेजों से लड़ते लड़ते शहीद हुए हैं हमारे वन हत्या कानून के प्रवर्तक देवाजी तोपाजी का कहना है मावाना के मावा सरकार हम में होत हम में सरकार दिल्ली मुंबई आमचं सरकार आमच्या गावात आम्ही सरकार साहब हम यूं ही नहीं कहते हैं भारतीय संविधान ने हमें दिखा दिया है भारतीय संविधान ने हमें दिखा दिया है और इसी कानून के तहत आज का प्रोग्राम हो रहा है और अच्छी तरह से चल रहा है उस जमाने भी अंग्रेजों की राज थी जमींदारों की दलाली थी उस वक्त हमारे आदिवासी वीरों ने हाथ में तलवार धनुष्यबाण लेकर लड़े थे आज हमारे हाथ में बाबा साहब का दिया हुआ संविधान है वो संविधान हाथ में लेके मरते दम तक हम अपने अधिकारों के लिए लड़ेंगे और लड़ते रहेंगे जय श्यामा दादा जय कोलावत गांधीनगर तयार राहतील हा संघ झाल्यानंतर गांधीनगर लक्ष्मी माता गांधीनगर अवघ्या 2 मिनिटाच्या इथं हजर व्हायचं आहे हा संघ झाल्यानंतर लगेच तुमचा संघ आहे
त्याच्यानंतर राधाकृष्ण मंडळ मातनी यांनी सुद्धा तयार व्हायचं. टाका नाही दुखत आहे मग गाडीचं साल्ट दुखत आहे सगळं दुखत आहे. जागा खाली एखाद्याच्या गाडीत पाय लवकर